त्यांचे बोर्ड आपल्या येड्या बाबलीला लावित बसायचे. यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांना माहित नाही जन्मतारीख कोणती, काय लावित. आणि एकदा लावलं का 10व्या पोट ठेवायचं. मग एक जण म्हणला पालथकर तोच मी आलाय. काय ठेवायचं डिजिटल. सध्या तर डिजिटलचं असं झालंय, रात्री बायको बाळातीन झाली का सकाळी रस्त्याला बोर्ड. उमलते नेतृत्व. कोणते उमलते नेतृत्व. मिश्या फुटल्या नाही त्याला, युवा नेतृत्व. फुटली मिशी विकासाची गंगा, पुन्हा काढली मिशी जनसामान्यांचे कैवारी. पुन्हा फुटली मिशी परिसराचे भाग्यविधाते. पुन्हा काढली मिशी भावपूर्ण श्रद्धांजली. झालं वाटुळं त्यांचं. फक्त आता आपल्या बायकोला खितवा माय नाही याचं बोर्ड गावात नाही, आणि ते सुद्धा लागायला बसले. आमची प्रगती 9 महिने 9 दिवस बाकी. खाली लगेच 5-50 हार झाले मुंडके. आपल्या पराक्रमाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुमच्या पुढच्या पराक्रमाला आमच्या हार्दिक शुभेच्छा. डिजिटलचं असं ज्याच्या जागेत लावला त्याने भाडं घेतलं पाहिजे, नगरपालिकेने भाडं घेतलं पाहिजे. मला हे सप्त्या बिप्त्यांचे लावणं ठीक आहे. एखाद्याची दसक्रिया आहे, सकाळी लावला संध्याकाळी. आणि कार्यक्रमाची डिजिटल लावणाऱ्यानं जबाबदारी घेतली पाहिजे. आपला कार्यक्रम संपला काढून टाकायचे. ते काम आहे त्यात काय नाही ठेवायचे कवर आहे बी. त्याला धक्का लागला का झाले कार्यकर्ते संतप्त. पेटवाट या पर्या. मोठे दुकानं चालू द्या, लहान ठेवा बंद. लहान फिरकू देणार नाही रस्त्याला. मोठे काय आले मला. आपली माणसं मोठी करा. किती झाले? 8 10 आहेत बरं का. 9 हसू गेलं महाराज. हसू राहिलं नाही, लोक बधीर झाले. माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 6 महिने अटॅकन बीपी येत नाही. नाही नाही नाही, त्यानं दर 6 महिन्याला आपली गाठ घ्यायची महाराज. ते पैसे माल देऊन टाकायचे. हसत नाही लोक. आता एवढी लोक तुम्हाला सभेला आणायला 5 लाख रुपये लागले असते. मग आता खटोडणं कीर्तन संपल्यावर मला जे एखादा लाख द्यायला काय अडचण काय. अरे उलट आपल्या लोकांनी म्हणलं पाहिजे त्याला इंदुरीकर आपला माणूस आहे, गरीबाला 5-50 हजार देऊन टाका त्याला. नको त्याला देण्यापेक्षा इंदुरीकरला द्या ना. गरीब माणसाला द्या ना ज्याला गरज आहे. अरे गरीबाला द्या ज्याला गरज आहे त्याला. ज्यांना उत आला त्यांना घरी नेऊन द्या. हो घ्या. आणि हसायला पाहिजे. हसत नाही लोक. आता तुम्ही माया पुढे बसले, तुमच्या ध्यानात तरी आहे का किती टाइम बसले? 1 मिनिटं तरी कशाची आठवण आली का? मग आपण स्वर्गात आहे सध्या. आपण कुठे सध्या? रिलॅक्स. स्वर्गात काय हे मी तुम्हाला सांगितलं असतं, पण अजून मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय? तुम्हाला एक वाक्य सांगा. चमड्याच्या देहाचा विसर पडणं आणि नामामध्ये तल्लीन होणं हा स्वर्ग सुखे महाराज. हे स्वर्ग सुखे. मग संतांनी काय केलं महाराज? रात्रंदिवस भजन करणं आणि तल्लीन राहणं. असो ऐसा कोटे आठवची. बस काय हसू गेलं. हसत नाही लोक. बायका भाकरी करताना भजन नाही करी, शिव्या देती. मेला माय नशिबी इकडून आला पार त्याला मिळत नव्हती तेव्हा लय मिस कॉल देऊन रिंगा द्यायचा. काही माणसं जेवताना टीव्ही पाहत. जेव्हा त्या जाहिरात आली तरच चपाती मागत आहे, नाही तर चपाती सुद्धा मागत नाही. काही लोक झोपताना टीव्ही पाहत झोपत. टीव्ही चालू माणसं झोपेल. कुत्री टीव्ही पाहत्या काहींच्या घरात. मग कुत्र्यानं टीव्हीत कुत्रं पाहिलं, मग हे कुत्रं त्या कुत्र्यावर धावलं तेव्हा झोपेल कुत्रं उठलं. एवढे कुत्रे आले कुठून बा. हसत नाही लोक. आणि हसायलाच पाहिजे. आता हे पोर रोजानं तरी बसतील का कीर्तनाला? पण फिट बसले. हसू गेलं. आणि 10वी गोष्ट जबाबदारी गेली. जबाबदारी राहिली. 2 फेब्रुवारीला 12वीची परीक्षा आहे. म्हणजे असे तसे 32 दिवस राहिले. काय सांगायची गरज आहे? त्याला अभ्यास कर. समजत नाही का त्या टोणग्याला? 3 मार्चला 10वीची परीक्षा आहे. 3 मार्चला इनविन 2 महिने राहिले. म्हणजे 60च दिवस राहिले सुट्ट्या सोडून. मग आता 60 दिवसामध्ये पास होईल का नाही अभ्यास केलं? त्या लोकांनी सांगायचं 16 वर्षाचा झाला टोणग्या तू लोकांनी सांगायचं का अभ्यास कर.
तो बिचारा बाप पाणी मारू मारू कापूस शिकतोय आणि तू पाणी कुठं खूप येतो. तो बिचारा बाप वल्ला करू करू कापूस शिकतोय आणि तू फुटाने तोंडी लावून चिअर करतोय. अरे बेवड्या, तुला लाज आहे का काही? आता 3 मार्चला 10वीची परीक्षा आहे आणि पोरांनो, नोकरीसाठी शिकू नका, चांगलं जगण्यासाठी तर शिका. मी स्वतः ग्रॅज्युएट माणूस आहे, माझ्या अवताराव नका जाऊ मला. तुला हे नाही, माझे पाय सापडताली उभं राहू राहू. माझं प्रत्येक वाक्य तळतळीच आहे पोरांनो आणि अनुभवाचं आहे. तळतळीचं बोलणं आहे माझं. मी तुमच्यातला इथून बोलणार मला. पोरांनो, तुम्हाला भविष्य नाही. 12वीला मार्क पाडा, शिका ना, काय फरक पडला? जबाबदारीच राहिली नाही हो. रोज उठून आपण टी व्ही पाहत राहायचे आणि बलात्काराच्या पट्ट्या वाचित राहायच्या, पण आईबापांनी पोरांकडे पाहिजेच नाही काही. प्रत्येक आईनं जर महाराष्ट्रातल्या पोलीस खात्याची सुद्धा लोकांनी दया केली पाहिजे मला. त्या पोलीस खात्यानं 50% लोक जागेवर ठेवल्यात कसे गावाईनं, नाही तर बेताल जनता झाली हो. 50% आरोपी 16 ते 17चे आहेत. अडवले, उडवले, गाठवले, भोकसले, लुटले, हल्ले, पळवले. पंप लुटला, सोनार हल्ला. आता तर शेतकऱ्याला नवीन चोर आलाय, मोटार नेलीन पाईप ठुला. काय करा? ते शेतकरी इळभर पाईपात पाणी घाली बसलं, वरचंही गेलं आणि खालचंही गेलं. काय नुसत्याच चोऱ्या, एवढे चोर. कापूस चोरीला गेला काही. आणि हे चोर का झाले माहिती का? आपल्या पोरांना कमी कष्टात फुकाट खायची सवय लागली. नालायकांना काम नको. प्रत्येक बापानं जर रात्री 10-9 नंतर आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ दिला नाही ना, महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी आठवड्यात कमी होईल. पोराला रात्री 9 नंतर एंट्री द्यायची नाही भाऊ, आपल्या घरात यायचं नाही. तुम्हाला मला कशाला फायदा केलं ते मी ठरवीन, तू आम्हाला सांगायची गरज नाही. बायको माझी होती, तू पिस्तुल्या मला शहाणपणा शिकवलं. मी तुला फायदा केलाय रताळ्यान, तू मला शहाणपणा शिकतो बरं. आणि पोर म्हणलं ना मी घरातून निघून जाईन, त्याचे लगेच कपडे पिशवीत घालायचे भाऊ आणि चाल. जाऊ दे, गेलं तर काही होत नाही. जात नाही गेल्या आल्याशिवाय यांना कोणी खात नाही. पावसाळा संपल्यावर गांडोळं निघत नाहीत. पोर म्हणणं ना मी औषध घेईन, कोणतं घ्यायचं? चाल, टाटा मेट्री, निराय कातर, राऊंड अप, गोल, विनाश, M45 2 4D. काय घ्यायचं तुला? कोणतं घे, पटकन यादी राहिली ध्यानात तुमच्या. टाटा मेट्री, निराय कातर, राऊंड अप, गोल, विनाश, M45 2 4D. काय घ्यायचं तुला? टिकटॉक घेतो गुचिडाचं आणि घे पटकन, चाल फास्ट. औषध घेऊ द्या, निवांत पिऊ द्या, त्याला काही होत नाही. औषध घेतल्यावर 7 तास लागा त्या माणूस मरायला, कारण ते शरीरात भिंता पॉयझन होता आणि फेस येता 7 तास जातात. माझ्या विश्वास नसला घेऊन पहा.